मुख्यमंत्री अजित पवार आज वैष्णवीच्या आईवडिलांची सांत्वनपर भेट घेण्याची शक्यता. काल अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांशी संवाद साधताना भेट घेणार असल्याचं सांगितलं. वैष्णवी हगवणे प्रकरणात संजय हगवणेंना चौकशीअंती ताब्यात घेण्यात आलंय. ते राजेंद्र हगवणेंचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी राजेंद्र हगवणेंना पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांना संशय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सुनील चांदेरेची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या अँटी गुंडा स्क्वॉडकडून सुनील चांदेरेंची चौकशी करण्यात आली. राजेंद्र हगवणे याला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून अटक केली. वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियावर पिस्तूल रोखणाऱ्या निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. धमकावल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी करिश्मा हगवणेचा खासदार सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो समोर आलाय. ही वैष्णवीची नणंद असून तिच्याकडून जास्त छळ झाल्याचं बोललं जातं. हगवणेंकडून छळ झालेल्या मोठ्या सुनेशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधतायत. मयुरी जगताप हगवणे यांना सुप्रिया सुळेंनी फोन केलाय. सुप्रिया सुळेंनी मयुरी ज्या पद्धतीने हिमतीने बोलत आहे त्याचं कौतुक. हगवणे कुटुंबाने मोठ्या सुनेचाही छळ केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली. मोठी सून मयुरी जगताप यांनाही हगवणे कुटुंबाने अनेकदा अमानुष पद्धतीनं मारहाण केल्याची व्यथा मयुरी यांनी मांडली. मयुरी जगताप यांना झालेल्या मारहाणीनंतरचे फोटो हे माध्यमांसमोर शेअर केले. वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील हडपसरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. लग्नात मनासारखा हुंडा न दिल्यानं सासरी विवाहितेचा छळ व्हायचा. या प्रकरणी पतीसह सासू सासरे दीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. 25, 26 आणि 27 दरम्यान शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. नागपूर, नांदेड आणि मुंबईतील कार्यक्रमांना शहा हजेरी लावणार आहेत. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व असणार. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याला भेट देणार असल्याचं समजतं.